यानंतर राजकीय घडामोडींकडे वळूयात। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप आक्रमक झालेली आहे। राज्यभरामध्ये भाजपकडून आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। आंदोलनादरम्यान आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा फाडल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय आणि यावरूनच ठाणे, नवी मुंबई आणि नागपूरमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत। आव्हाडांविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केलेली आहे। तसंच आव्हाडांवरती गुन्हा दाखल करण्याची ही मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। दरम्यान आव्हाडांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आव्हाड यांच्या ठाण्यातल्या नाद या बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। एकीकडे आपण पाहतोय राज्यभर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये महायुतीचं आंदोलन सुरू आहे। ठाणे, नागपूरची आपण ही दृश्य पाहिली, तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद या बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे फोटो फाडून जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तसंच महाराष्ट्र बाबासाहेबांचा अपमान कधीही सहन करणार नाही असंही फडणवीस म्हणाले। दरम्यान मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक पुस्तकात नसून खोटं बोलून नरेटिव्ह तयार करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप सुद्धा फडणवीसांनी आव्हाडांवर केलेला आहे। तर पोस्टर नकळतपणे फाडलं गेलं असं ट्विट करत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाडांचा बचाव केलाय। एक खोटं बोलायचं हा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड करतायत। कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठेही मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी ठेवलेला नाही। खोटेपणाच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न आपण थेट नागपूरची ही दृश्य पाहतोय। नागपूरमध्ये आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये आता महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। महायुतीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी खरं तर पोलीस इथे प्रयत्न करतायत। सध्याची ही दृश्य थेट नागपूरहून साम टीव्हीवर। जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि याच मागणीसाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं सुद्धा आपण पाहतोय। यावेळी आपण पाहतोय अग्निशमन दलाचे जवान सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडनं। पराग, आपण पाहतोय नागपूरमध्ये आता भाजपचं आंदोलन सुरू आहे। जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची ती मागणी करतायत, नेमकं काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच भाजपकडून आज जे आहे जितेंद्र आव्हाडांनी जे कृत्य केलं होतं त्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे। नागपुरातील संविधान चौकामध्ये खरं तर आज आंदोलन होतं आणि यावेळी पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी विशेष करून म्हणजे पोलीस विभागाने जी आहे ती अग्निशमक दलाला सुद्धा पाचारण करून ठेवलं होतं आणि ज्यावेळी पुतळा जाळण्याचा प्रयत्न जो आंदोलकांनी केला त्यावेळी चक्क अग्निशमक दलाच्या वॉटर गन आहे त्यांनी पाण्याचा मारा करण्यावर आला। तसंच पोलिसांनी पूर्णपणे पुतळा जाळून यासाठी हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही आंदोलक आक्रमक असल्याचं जे आहे नागपुरात पाहायला मिळतं। जोरदार घोषणाबाजी जी आहे ते यावेळी इथे झालेली होती आणि पोलिसांमध्ये आणि जे आहे पदाधिकारी यांच्यामध्ये झटापट झाल्याचं सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे। अगदी आपण दृश्यांमध्ये ज्या पद्धतीनं पाहतोय आता हे महायुतीचे कार्यकर्ते सगळे आक्रमक झालेले आहेत। भाजपच्या कार्यकर्त्यांची नेमकी मागणी काय, या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना नेमकं काय सांगायचंय? नक्कीच या सगळ्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ते जितेंद्र आव्हाड यांनी कृत्य केलं होतं ते अत्यंत चुकीचं आहे असं म्हणत त्यांना अटक करण्याची जी मागणी आहे ती भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे आणि जोपर्यंत त्यांना अटक होणार नाही भाजपच्या वतीने अशाच पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा जो इशारा आहे, दावा आहे, तो भाजपचे जे आहे धर्मपाल मेश्राम यांनी केलेला आहे। नक्कीच पराग, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आपण सध्याची दृश्य सध्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांना दाखवूयात। नागपूरमधील आपण ही दृश्य पाहतोय। भाजपचं आंदोलन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न सुद्धा यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे, मात्र अग्निशमन दलाचे जवान हे सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत।